नमस्कार. श्री मालेगाव मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक या बँकेचे सभासद बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला माझा नमस्कार. आता विषय असा आहे की दी मालेगाव मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक या बँकेत आपण वेळोवेळी जाऊन 2 लाख, 4 लाख, 5 लाख, 10 लाखासाठी कर्ज प्रकरणासाठी अर्ज दिलेले आहे. आता त्या अर्जांमध्ये कुठले तरी कागदपत्र कमी आहेत आणि तुमचं प्रकरण हे होऊ शकत नाही, नामंजूर झालेलं आहे, अशी माहिती जेव्हा आपल्याला मिळते, आपण निराश होऊन घरी येतो. जर मी तुम्हाला सांगेन की कुठली तारणे मालमत्ता न देता, कुठले कागदपत्र न घेता बँकेने जर 2 कोटी रुपये कर्ज दिलेले आहे, तर आपल्याला खरं पटेल का? नाही. आपला विश्वास बसेल का? नाही. याचं कारण आहे की बँकेची आर्थिक परिस्थिती काय आहे, बँक आर्थिक व्यवहार काय करते, याची तुम्ही माहिती घेत नाही. ज्यासाठी मी वेळोवेळी व्हिडिओ प्रसारित करतो आणि कलम 32 नुसार आपण माहिती घ्या, याबाबत मी आपल्याला विनंती करतो, परंतु आपण ती घेत नाही, यामुळे आपली माहिती कमी पडते. आता यासाठी जो मी तुम्हाला पहिला प्रश्न उपस्थित केलेला होता की 2 कोटी कर्ज बिना तारण कसं मंजूर झालेलं आहे, याबाबत मी आता तुम्हाला माहिती देणार आहे. परंतु इतरही काही कर्ज प्रकरण आहेत ज्याच्यात खूप अनियमितता झालेली आहे, बेकायदेशीर कर्ज वाटप झालेले आहे. पण आता मी सर्व प्रकरण जर आपल्याला आता करायचं म्हटलो तर हा व्हिडिओ कमी पडेल आणि खूप मोठा होईल. यामुळे मी महत्त्वाचेच काही प्रकरण आहेत ते ह्या विषयामध्ये घेणार आहे. आता पहिला प्रश्न 1 की कलम 32 नुसार काय माहिती घेणे आपल्याला अधिकार आहे, तो आहे बँकेचा वार्षिक लेखा परीक्षण अहवाल. हा माझ्याकडे अहवाल आहे, हा 2021 ते 22 या आर्थिक वर्षाचा अहवाल आहे. आता आपण बघूया या आर्थिक वर्षात बँकेने कसे कर्ज प्रकरण दिलेले आहेत, अनियमित झालेले आहे, बेकायदेशीर प्रकरण दिलेले आहेत, याची काही मोजक्या प्रकरणाची मी तुम्हाला माहिती देणार आहे. आता यात पहिलं प्रकरण आहे कर्जदार नसीम अहमद अन्सारी कर्ज प्रकरण 2 कोटी रुपये 13/8/2021 रोजी हे दिलेलं आहे. आता याच्यात दोष असा आहे की सभासद हा कधी झालेला आहे, कोणत्या तारखेला झालेला आहे, याचा कुठलाही बोध होत नाही. कर्जदार, सहकर्जदार, जामीनदार मिळून एकूण सरासरी उत्पन्न 9,02,000 आहे आणि यांना हप्ता आहे 3 लाखाचा मासिक. अरे, वार्षिक उत्पन्न जर यांचं 9 लाख आहे, दर महिन्याला हे 3 लाख कसे भरणार? मग हे कर्ज प्रकरण कसं पास केलेलं आहे? तुम्ही बँकेच्या भीष्म पितामहाला जाऊन विचारा की हे कसं तू दिलं बाबा, हे कसं बसलं आणि आमचे प्रकरण का बसत नाही. आता कर्ज प्रकरण आहे दुसरं, ते कर्ज प्रकरण आहे शेख कलाम शेख दिलावर 75 लाख. आता हे प्रकरण घेतलेलं आहे 31/12/2021 रोजी. कर्जदार व जामीनदार व सर्वांची वार्षिक आर्थिक उत्पन्न 5 लाख असून परतफेड क्षमता नाही. संधी लेखपालचा हा दाखला आहे. म्हणजे इथून कर्ज परतफेड होईल का याची कुठली गॅरंटी नाही. तरी देखील हे कर्ज दिलेलं आहे, बँकेच्या भीष्म पितामहाला आपण विचारावं. आता कर्ज प्रकरण 3 कर्ज प्रकरण 3 आहे जय द्वारकाधीश. 1 कोटी कर्ज दिलेला आहे आणि या 1 कोटी कर्ज प्रकरणाबाबत संधी लेखपालाचा दाखला काय आहे? आर्थिक वर्षात अनेकदा नियम बाह्य मंजुरीपेक्षा जास्त उचल दिलेली आहे. म्हणजे कर्ज मंजूर प्रकरण 1 कोटी आणि त्याच्यापेक्षा जास्त उचल केलेली आहे. संधी लेखपालाचा दाखला नाही, म्हणजे प्रकरण बरोबर नाही असं संधी लेखपाल म्हणतात. आता आपण कर्ज प्रकरण 4 घेऊया. आता 4थं कर्ज प्रकरण आहे अंबिका एंटरप्राइजेस. 31/3/2022 रोजी हे कर्ज मंजूर झालेलं आहे 1 कोटी रुपये. आता याच्यात दोष असा आहे, तारणे मालमत्ता नोंदणीकृत गहाणखत आहे, मात्र बोजा नोंद झालेली नाही. कर्जदार व जामीनदार यांचे आयकर विवरणपत्र पडताळणी सक्षम नाही. यामुळे हे कर्ज प्रकरण मंजूरच कसं झालं याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो आणि संधी लेखपालचा दाखला नाही.
आता आपण बघितले 4 प्रकरण, याच्या एवढे मोठे रक्कम यांना दिलेली आहे, परंतु कागदांची कुठली व्यवस्थित पडताळणी झालेली नाही आणि हे प्रकरण कशा प्रकारे दिलेलं आहे हे सुद्धा कळत नाही. सामान्य सभासदाला 2 आणि 5 लाखासाठी बँकेचा चक्रा मारून मारून यांच्या चपला घसवून जाता तरी कर्ज प्रकरण मंजूर होत नाही. आता आपण पुढील कर्ज प्रकरण घेऊया. मित्रांनो, पुढील कर्ज प्रकरण फार मजेचं आहे. हे आहे मधु गिरीश ओसवाल 50 लाख, सारिका राजेंद्र ओसवाल 50 लाख, राजेंद्र शंकर ओसवाल 50 लाख, रितिका राजेंद्र ओसवाल 50 लाख, म्हणजे एकूण झालं 2 कोटी. आणि यांचा विषय असा आहे की 1 कोटीचा जुना बोजा आहे आणि नवीन 2 कोटी 10 लाखाचा बोजा लावायचा बाकी आहे. पण जर बाकी आहे तर तुम्ही अगोदरच कर्ज कसं काय दिलं? आणि ह्याच ओसवाल प्रकरणातून अजून एक ओसवाल आहेत, रवींद्र प्रकाश ओसवाल, यांनी देखील 1 कोटी कर्ज घेतलेलं आहे. म्हणजे ओसवाल फॅमिलीने एकूण 3 कोटी कर्ज घेतलेले आहे. अरे ही दुर्बल समाजासाठी हे संस्थांची नोंदणी झालेली आहे नागरिक बँकेची. याच्यात तुम्ही कोट्यवधी रुपयाचे प्रकरण वाटताय. हेच प्रकरण तुम्ही 50 गरीब लोकांमध्ये 5-5, 2-2 लाखाने वाटा ना. हे असे तुम्ही यांच्यावर ओसवाल फॅमिलीवर भीष्म पितामह का मेहरबान आहे याची माहिती तुम्ही भीष्म पितामहालाच विचारा. आता आपण पुढचा मुद्दा घेऊया. पुढचा मुद्दा आहे एक महत्वाचा मुद्दा आहे, मामको व्यापार कर्ज तपासणी दोष. भारत हार्डवेअर 1 कोटी 25 लाख रुपये, राधे बिल्डिंग मटेरियल 50 लाख, भारत स्टील 50 लाख, मुक्ती मार्बल 40 लाख. यांचा विषय असा आहे, कर्जदार व जामीनदार यांचे आयकर विवरणपत्र, आर्थिक पत्र दप्तरी दाखल केले नाहीत. दरमहा शिल्लक माल साठा विमा दप्तरी नाही, म्हणजे याचा विमा नाही. आग लागली, काय झालं, संपला विषय. कर्ज प्रकरण वसूल होण्याचा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. यांची कर्ज उचल क्षमता देखील तपासली जात नाही. कर्ज उचल तरी दिली जाते. म्हणजे अशा हा प्रकार काय चालला आहे मालेगाव मर्चंट बँकेत. सामान्य माणसांना तुम्ही कर्ज लवकर देत नाही, परेशान करता. आणि ह्या लोकांना कुठले कागदपत्र नसताना यांच्याकडं जे दुकानदार आहेत, व्यापारी आहेत, त्याच्या मालाचा विमा नाही. जर तिथं दुर्दैवाने जर काही आग लागली, काही झालं तर तो माल जळाला तर ही मर्चंट बँकेची वसुली कशी होणार? आता पुढचं प्रकरण आहे अनिल बोरा. हे प्रकरणात दिलेलं आहे 1 कोटी रुपये कर्ज प्रकरण मंजूर केलेलं आहे. यांचं तारीख आहे 30/9/2021. आता याच्यात असं आहे, कर्जदाराचे अद्ययावत आयकर विवरणपत्रे, आर्थिक पत्रे आहेत, मात्र कर लेखा परीक्षण अहवाल नाही. उत्पन्न क्षमता कमी असून परतफेडीचा प्रश्न निर्माण होतो. हे सर्व प्रकरण जे आहे हे लेखा परीक्षण अहवालमध्ये आहे, मी बोलत नाही. म्हणजे सामान्य माणसाला कुठेतरी 1 आणि 2 लाखासाठी कर्ज मंजूर होण्यासाठी वारंवार चक्रा मारायच्या आणि अशा लोकांना ज्यांच्याकडे पूर्ण कागदपत्र नाही, मालमत्ता मॉर्गेज केलेली नाही, 2-2 कोटी, 1-1 कोटी, 50-50 लाख रुपये ही मर्चंट बँक कर्ज वाटप करते आहे. भविष्यात जर हे कर्ज बुडीत झालं त्याला जबाबदार कोण? म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी जागृत करत आहे. तुम्ही मालेगाव मर्चंट बँकेचे आपले सभासद आहात, म्हणून माझं काम आहे की बँकेचा बँक आर्थिक व्यवहार काय करते आहे याबाबत संपूर्ण माहिती तुम्हाला द्यायची. मी अगोदरच एक व्हिडिओ दिलेला होता, त्यामध्ये बँकेने 25 कोटीचं केलं का याबाबत मी तुम्हाला बँकेच्या संचालक मंडळाला व जनरल मॅनेजरला विचारणा केल्याबाबत सांगितले होते, परंतु आपण अजून केलेला आहे किंवा नाही हा विषय 2 नंबरचा आहे. बघा, ते 25 कोटी अजून हे किती कोटी आहेत. आणि असेच प्रकरण जर बँक वाटप करत राहील आणि जे महत्वाचे बँकेचे जे दुर्बल घटक आहेत सभासद यांना जर कर्ज मिळत नसेल तर मग कुठेतरी आता सभासदांना विचार करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे मी सभासदांना विनंती करतो की सभासदांनी लेखा परीक्षणाची माहिती बँकेकडून घ्यावी
आणि आमचे प्रकरण का नामंजूर झाले आणि हे प्रकरण कसे मंजूर झाले याबाबत बँकेचे भीष्म पितामह त्यांना विचारणा करावी. मी आता आपल्याला पुढचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे आणि त्यामध्ये मुद्दा आहे हे संचालक मंडळ पुढच्या इलेक्शन मध्ये उभं राहू शकत नाही. हा माझा महत्वाचा पुढचा मुद्दा आहे. त्याबाबत मी कागदोपत्री तुम्हाला पुढचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर सादर करणार आहे. नमस्कार.